नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्वाड्रिलेटरल शिकणार आहोत. तर क्वाड्रिलेटरल मध्ये सुरुवातीला आपण क्वाड्रिलेटरलची नावं कसं लिहायचं ते शिकूया. तर नेम्स ऑफ क्वाड्रिलेटरल हे सुरुवातीला लिहिताना आपण लिहूया नेम्स ऑफ क्वाड्रिलेटरल. नेम्स ऑफ क्वाड्रिलेटरल मध्ये फर्स्ट आपण नेम्स लिहिताना आपण अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज नाव आपण इथे लिहू शकतो. लिहूया सुरुवातीला आपण नेम्स ऑफ क्वाड्रिलेटरल. फर्स्ट नेम ए बी सी डी आणि क्वाड्रिलेटरलचं मार्क करायचं चिन्ह क्वाड्रिलेटरल ए बी सी डी. सेकंड नेम quadrilateral B C D A. B C D A. Third C D A B. Quadrilateral C D A B. Fourth name D vertex पासून D A B C. Quadrilateral D A B बघा आता क्वाड्रिलेटरलची नाव काय झाले. क्वाड्रिलेटरल ए बी सी डी, क्वाड्रिलेटरल बी सी डी ए, क्वाड्रिलेटरल सी डी ए बी, क्वाड्रिलेटरल डी ए बी सी. आता याच्या पुढे आपण पाहूया पार्ट्स ऑफ क्वाड्रिलेटरल. पार्ट्स ऑफ क्वाड्रिलेटरल मध्ये काय येतं तर पार्ट्स ऑफ क्वाड्रिलेटरल मध्ये नेम्स ऑफ साइड्स, नेम्स ऑफ अँगल्स अँड नेम्स ऑफ व्हर्टेक्स. तर आपण इथे लिहूया सुरुवातीला पार्ट्स ऑफ क्वाड्रिलेटरल. पार्ट्स ऑफ क्वाड्रिलेटरल. फर्स्ट पार्ट लिहूया आपण तर नेम्स ऑफ साइड. नेम्स ऑफ साइड. आता नेम्स ऑफ साइड मध्ये सुरुवातीला आपण लिहूया साइडची नावं किती आहेत. हाऊ मेनी साइड्स ऑफ क्वाड्रिलेटरल. There are 4 sides of a quadrilateral. First name लिहूया आपण side AB, side BC, side CD, side D. Side AB, second side BC, third side CD आणि fourth साइड डी ए किंवा आपण ए डी लिहू शकतो. आपण असं पण लिहू शकतो बघा साइडची नावं साइड ए डी, साइड डी सी, साइड सी बी, साइड बी. आता पुढचा पार्ट्स ऑफ क्वाड्रिलेटरल लिहूया नेम्स ऑफ अँगल्स. नेम्स ऑफ अँगल्स. फर्स्ट नेम लिहूया अँगलचं. अँगल ए, अँगल बी, अँगल सी आणि अँगल डी. तर इथे अँगलचं मार्किंग केलं. अँगल ए. आता अँगल ए हा आपल्याला 3 अक्षरी नाव लिहायचंय म्हणून 3 अक्षरी नाव कसं लिहू शकतो आपण अँगल बी ए डी लिहू शकतो किंवा अँगल डी ए बी लिहू शकतो. आपण इथे लिहूया अँगल बी ए डी. सेकंड नेम अँगल बी. अँगल बी चं 3 अक्षरी नाव ए बी सी किंवा सी बी ए. आपण इथे लिहूया अँगल ए बी सी. थर्ड अँगल सी. अँगल सी चं लिहायचं डी सी बी किंवा बी सी डी. अँगल बी सी डी. फोर्थ नेम अँगल डी. अँगल डी चं 3 अक्षरी नाव लिहायचं आपल्याला अँगल ए डी सी किंवा अँगल सी डी ए. अँगल ए डी सी. फोर अँगल्स टू द क्वाड्रिलेटरल. फॉर थर्ड पार्ट लिहूया नेम्स ऑफ व्हर्टेक्स व व्हर्टेक्सेस. तर व्हर्टेक्स कोणते आहेत बघूया. vertex A, vertex B, vertex C and vertex D.
त्याच्या पुढचा पार्ट पाहूया आपण ऍडजसंट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. Adjacent sides of quadrilateral. Adjacent sides of quadrilateral. आता सुरुवातीला ऍडजसंट साइड्स म्हणजे कोणत्या लिहायचे ते माहित असलं पाहिजे. तर ऍडजसंट साइडची जर नाव लिहायची असेल तर त्या साइड्स मध्ये व्हर्टेक्स कॉमन असलं पाहिजे. व्हर्टेक्स कसा असला पाहिजे? कॉमन असला पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण लिहूया इथं adjacent sides have a common vertex. म्हणजे साइड मध्ये कसं व्हर्टेक्स कसा असला पाहिजे? कॉमन असला पाहिजे. आपण नाव लिहूया आता ऍडजसंट साइडची. व्हर्टेक्स कॉमन घ्यायचा आहे. फर्स्ट व्हर्टेक्स आपण कॉमन घेऊया ए. ए पासून मग कोणत्या साइड्स होतात? तर साइड ए डी आणि साइड बी. ए बी साइड ए डी अँड साइड ए बी. ह्या दोन साइड्स कशा कॉमन आहेत आणि त्या ए व्हर्टेक्स वर आहेत. सेकंड पेअर आपण घेऊया बी व्हर्टेक्स वर. बी व्हर्टेक्स कॉमन घ्यायचा आहे. साइड बी सी साइड बी. साइड BC and side BA. थर्ड C vertex कॉमन घ्यायचा. C vertex कॉमन घेतल्यानंतर साइड CB साइड CB. साइड CB and साइड CD. आता फोर्थ मध्ये आपण D vertex कॉमन घेणार आहे. साइड DCDA. साइड DC and साइड DA. आता याच्या पुढे पाहूया आपण अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल. अपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल मध्ये व्हर्टेक्स कॉमन नसतो. जसा ऍडजसंट साइड मध्ये व्हर्टेक्स कॉमन आहे तसा अपोजिट साइड्स मध्ये व्हर्टेक्स कॉमन नसतो. आपण इथे सुरुवातीला हेडिंग देऊया अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. Opposite sides of quadrilateral do not have a common vertex. Opposite sides of a quadrilateral do not have common vertex. कॉमन व्हर्टेक्स म्हणजे याच्यामध्ये काय नाहीये? कॉमन व्हर्टेक्स नाही. तर मग कोणत्या पेअर येतात की ज्यांच्यामध्ये कॉमन व्हर्टेक्स नाही? ते असते त्याच्या ऑपोजिट साइड्स. बघूया आता. फर्स्ट पेअर घेऊया आपण साइड AB आणि याच्यामध्ये जर BC किंवा AD घेतली तर कॉमन व्हर्टेक्स येतो. म्हणून साइड AB अपोजिट टू साइड BC. अर्थात समोरासमोरच्या बाजूला घ्यायचे. साइड AB अपोजिट साइड अँड कोणती येणार आहे? साइड DC आणि पेअर दुसरी येणार आहे AD अपोजिट BC. साइड AD अपोजिट साइड कोणती येणार आहे याच्यासाठी? साइड BC. पहा AD ची अपोजिट कोणती आहे? BC किंवा BC ची अपोजिट AD. AB ची अपोजिट DC किंवा DC ची अपोजिट AB. या दोन साइड्स आपण घेतले जाते इथं. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.